मनसेच्या सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती राज ठाकरे यांनी केली. पाटील यांची नियुक्ती मनसेत राज ठाकरे यांच्याकडून संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उचलणार मोठं पाऊल. 41 देशांना अमेरिकेमध्ये करणार प्रवेश बंदी अर्थात प्रवासावर निर्बंध लावणार. बीडमधील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप. वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या 26 जणांची यादी देसाईंनी केली जाहीर. गृह मंत्रालय आणि पोलीस अधीक्षकांकडे तृप्ती देसाईंची तक्रार. कविवर्य सुरेश भट यांचं अमरावतीमध्ये स्मारक व्हावं. अमरावती त्यांचं जन्मगाव असल्यानं स्मारक उभारावं. साहित्य विश्वातून मागणी. जुन्या निकामी बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर जाग. 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा निर्णय. भीमाशंकर कारखान्याचा ऊस पराग साखर कारखान्यात देणार. देवदत्त निकम यांच्या आरोपानं मोठी खळबळ. भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडेंनी आरोप मात्र फेटाळले. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे मेळघाट दौऱ्यावर. आदिवासी महिला बंधूसोबत रंग खेळून वानखेडेंनी केली होळी साजरी. मेळघाटमध्ये 5 दिवस होळीचा उत्साह. लातूर नांदेड महामार्गावर भीषण अपघात. नांदगाव पाटी येथे कार आणि दुचाकीची धडक. दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यात घरगुती वादातून कोथरूडमध्ये गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार. 4 चाकी पेटवल्या तर या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात. वर्ध्यात कारसह देशी विदेशी दारूसाठा जप्त. वडनेर ठाण्यामध्ये 4 आरोपींवर गुन्हा दाखल तर 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.